भाजपनं 6 उमेदवार रिंगणामध्ये उतरवल्यानं विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे भाजपमधल्या जुन्या निष्ठावानांना डावलून इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना उमेदवारी दिल्यामुळे पक्षात वाद उफाळून आलाय। मनसेतून भाजपमध्ये आलेल्या प्रवीण दरेकरांना उमेदवारी दिल्यामुळे मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी पक्षावर टीका केली होती। आता पक्षश्रेष्ठींनी पुन्हा RN सिंह आणि प्रसाद लाड या आयाराम मंडळींना उमेदवारी जाहीर केल्यामुळे हा वाद आता आणखीनच वाढणार असल्याचं दिसतंय। मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेल्या RN सिंह यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातं आणि त्यांच्या मागे उत्तर भारतीयांची मोठी ताकद असून ते धनाढ्य नेते, त्यामुळे भाजपमध्ये पक्षनिष्ठेपेक्षा पैसा मोठा झालाय की काय असा सवाल पक्षामध्ये विचारला जातोय। जिसने मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव बैंक में कम से कम 500 से 1000 करोड़ का उस पूरे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के साथ मिलकर घोटाला किया है। टेंडर्स देने में घोटाला हो, एक ही टेंडर 4 कंपनी एक ही आदमी के नाम पर दिया गया हो, जो टॉप टू बॉटम करप्शन से पूरी तरह से ये है, अखंड करप्शन में डूबा हुआ है, ऐसे व्यक्ति को टिकट देना, आज पार्टी के सभी कार्यकर्ता अपने आप को पूरी तरह से डिमोरलाइज समझ रहे हैं। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्यसभेसाठी आणि विधानसभेसाठी विधान परिषदेसाठी आमच्या उमेदवाराने फॉर्म दाखल केलेले आहे। त्यामध्ये दोन्ही मित्र पक्षाला आम्ही या ठिकाणी सामावून घेतलं आहे। सदाभाऊ खोत आणि मेटे साहेब या दोघांचेही मित्र पक्षाचे फॉर्म या ठिकाणी आम्ही दाखल केले आहे। याशिवाय भारतीय जनता पार्टीच्या अन्य उमेदवारांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।